हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघणार आहे आपण वालाच्या शेंगाचे थालीपीठची रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. वालाच्या शेंगाचे थालीपीठ करताना आपण बाकी काही व्हेजिटेबल्स पण घेतलेले आहे. व्हेजिटेबल्स आणि पिठाचं प्रमाण आपण समप्रमाणात घेणार आहे. मी तुम्हाला स्टेप वाईज सगळं सांगणार आहे. तर माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. घरी तुमच्याकडे जे व्हेजिटेबल अवेलेबल असेल तुम्ही ते घेऊ शकता. मस्तपैकी खूप स्वादिष्ट असे थालीपीठ तयार होतात. जरा वेगळी रेसिपी आहे. तर आपण करणार आहे चॉपरमध्ये घेतलेले आहे वालाच्या शेंगा स्वच्छ धुवून कट करून घ्यायच्या आहे. थोडेसे पत्ता घेतलेले आहे आपण. अर्धी शिमला मिरची घेतलेली आहे. त्याला आपण चॉपर मधून चॉप करून घेणार आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे. जाडसर मस्त व्हेजिटेबल्स फिरून घेणार आहे आपण. आता चॉप केलेले व्हेजिटेबल्स आपण एका बाउल मध्ये काढून घेणार आहे. आता चॉपर मध्ये टाकणार आहे आपण गाजर, कांदा, लसूण आणि थोडंसं पनीर घेतलेलं आहे आपण. आणि हिरवी मिरची घेणार आहे 4-5. ते पण आपण मस्तपैकी चॉप करून घेणार आहे. बघा एकदम खमंग असे थालीपीठ तयार होतात बघा. आता हे परत आपण त्याच बाउल मध्ये काढून घेणार आहे. आता यावर टाकणार आहे आपण स्पायसेस. आपल्या टेस्ट अकॉर्डिंग टाकायचं आहे. हळद, तिखट, धनापूड, थोडंसं पण गरम मसाला टाकलेला आहे टेस्टसाठी. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. भरपूर अशी तीळ टाकायची आहे आपल्याला. आणि स्वाद वाढवण्यासाठी आपण टाकलेला आहे कसुरी मेथी. मस्त हातावर आपल्याला घासून टाकायची आहे बारीक करून. बघा छानपैकी. आता आपण टाकणार आहे पीठ. तर पीठ मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं की व्हेजिटेबल्स आणि पिठाचं प्रमाण आपल्याला समप्रमाणात घ्यायचं आहे. तर मी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठ घेऊ शकता. सोबतच बेसन टाकायचं आहे. थोडंसं तेल टाकायचं आहे. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला छानपैकी हाताने मळून मिक्स करून घ्यायचं आहे. सुरुवातीला पाणी टाकायचं नाही आहे. सुरुवातीला आपल्याला हे पहिले मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ मस्तपैकी ते ओलं ओलं होतं आणि त्यानुसारच आपल्याला पाणी टाकायचं आहे. नंतर काय होतं आपलं पीठ जे आहे ते आसट होतं. आणखी आपल्याला त्यामध्ये कोरडं पीठ टाकावं लागतं. त्यामुळे आपण काय करायचं, पहिले सगळे इन्ग्रेडियंट्स छानपैकी मिक्स करून घ्यायचे आणि मग थोडं पाणी टाकायचं आहे. म्हणजे आपल्या पिठाचं प्रमाण आणि व्हेजिटेबलचं प्रमाण समप्रमाणात राहील. आणि आपण त्याला मस्त मळून घ्यायचं आहे. आपल्याला अजिबात त्याला रेसा ठेवायचं नाही आहे. नाहीतर काय होतं माहिती आहे का, हे जे पीठ आहे ते आसट होतं. आता आपण थालीपीठ थापण्यासाठी बटर पेपरचा वापर केला आहे. तुम्ही पॉलिथिनचा वापर करू शकता, कपड्याचा वापर करू शकता किंवा थालीपीठचा गोळा तुम्ही डायरेक्ट तव्यावर टाकूनही तुम्ही थालीपीठ थापून घेऊ शकता. तर मी बटर पेपरचा वापर केलेला आहे. तेल लावून मस्त अशा पद्धतीने मी हाताने मस्त थालीपीठ जे आहे ते थापून घेणार आहे. बघा इतके टेस्टी लागतात नाही थालीपीठ, कारण की आपण व्हेजिटेबल्स आणि पिठाचं प्रमाण समप्रमाणात घेतलेलं आहे ना. तर आपल्याला मस्तपैकी भाजीचं जे स्वाद आहे ते खूप छान असं मिळतं यामधून असं. आणि एकदम नरमगार असे थालीपीठ आपले तयार होतात. आता तवा गरम करायचा आहे. त्यावर आपलं थालीपीठ असं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही तेल किंवा तुपाचा किंवा बटरचा वापर करायचा आहे थालीपीठला लावायसाठी. मी तुम्हाला एक परत करून दाखवते. छान तेल लावायचं आहे बटर पेपरवर. आपल्याला अशा पद्धतीने थालीपीठ करून घ्यायचं आहे. आणि थालीपीठ आपल्याला दोन्ही साईडने छानपैकी तेल, तूप किंवा बटर लावून छानपैकी भाजून घ्यायचं आहे खरपूस असं. इतके स्वादिष्ट असे थालीपीठ तयार होतात माहित आहे का. इथे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. खूपच सुपर डुपर हेल्दी पण आहे आणि खायला पण खूप स्वादिष्ट आहे. तुमच्या मुलांना पण खूप आवडेल ही रेसिपी. बघा मस्तपैकी आपल्याला छान दोन्ही साईडनं तेल लावायचं आहे आणि मस्त त्याला भाजून काढायचं आहे. शेकून घ्यायचं आहे छानपैकी. मग कलर किती सुरेख आलेला आहे बघा. तयार आहे आपलं वालाच्या शेंगाचं थालीपीठ. अशा पद्धतीने माझे बाकीचे सर्व थालीपीठ तयार करून घेतले होते. गरमागरम थालीपीठ तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणी बरोबर, सॉस बरोबर सर्व करू शकता. तर मी सर्व केलं होतं मटर आणि टोमॅटोच्या भरता बरोबर. तर ही रेसिपी तुम्हाला मी नंतर शेअर करणार आहे. तर मी सुरुवातीला मिरची, लसूण आणि टोमॅटो आणि मटर छानपैकी शॅलो फ्राय करून घेतले होते. आणि मी अशा पद्धतीने मस्त कुचकरून घेणार आहे. मिरचीमध्ये मीठ टाकतो चवीनुसार मी. आणि टोमॅटोला अशा पद्धतीने कुचकरून घेणार आहे. त्यामध्ये साखर, तळलेला कांदा टाकणार आहे. मस्त मिक्स करणार आहे. गरमागरम मटर टोमॅटो भरीत मस्तपैकी मी थालीपीठ बरोबर सर्व केलं होतं. खूप टेस्टी लागते बघा, आंबट गोड असं टोमॅटोचं भरीत. मी रेसिपी नंतर शेअर करणार आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन माझ्या चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि मला भरभरून सपोर्ट करा. तर तयार आहे आपलं वालाच्या शेंगाचं थालीपीठ आणि बटर टोमॅटोचं भरीत. एकदम स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.